श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील एका अलौकिक, निसर्गरम्य आणि भक्तांना त्वरित पावणाऱ्या मंदिरात, म्हणजेच खारवडी येथील श्री म्हसोबा देवस्थान. म्हसोबाचे मंदिर तर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण म्हसोबाचं मूळ मंदिर कुठे आहे? स्वयंभू मंदिर कुठे आहे? तर म्हसोबाचे मूळ मंदिर आणि स्वयंभू मूर्ती ही पुण्याजवळील खारवडी येथे आहे. या ठिकाणी तुम्ही पवित्र अलौकिक दर्शनासोबतच सुंदर, शांत निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर जवळच असलेल्या लवासा येथे पर्यटनासाठी देखील जाऊ शकता. एकंदर काय, तर तुमची एक दिवसाची छान अशी ट्रिप इथे होऊ शकते. इथे जाताना सर्वात आधी तुम्हाला लागतो तो मोठा घाट. मोठ्या घाटामध्ये आपला मारुती असेल. यानंतर सुरू होते खारवडे गाव आणि श्री म्हसोबा देवस्थानची हद्द. गावातील लोकांचा उदरनिर्वाहाचं मुख्य साधन ही शेती व मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हॉटेल्स, पूजा साहित्य यावर अवलंबून आहे. खारवडे येथे घनदाट झाडाचा पालापाचोळा गोळा करत असताना निंबोनीच्या झाडाखाली हाताला शेंदूर लागल्याने बुवाजी मारणे अतिशय घाबरून गेले. त्याच दिवशी त्या रात्री त्यांना म्हसोबा देवाची उत्पत्ती होत असल्याचा दृष्टांत झाला. त्यावरून त्यांनी उत्खनन केले असता शेंदूर लावलेली मोठी मूर्ती आढळली आणि तीच ही सध्याची श्री म्हसोबा देवाची मूळ मूर्ती आहे. ही घटना साधारणपणे 13व्या शतकातील आहे आणि त्यामुळेच खारवडे हे श्री म्हसोबाचे मूळ स्थान समजले जाते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर येथे दर्शनाला येत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र. देवाचा कारभार सर्व ग्रामस्थ पाहत असत. नंतरच्या काळामध्ये नियोजनामध्ये सुसूत्रता यावी यासाठी 8 ऑगस्ट 1993 रोजी कैलासवासी लक्ष्मणराव तुकाराम मारणे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टची रीतसर नोंदणी केली. शासनातर्फे ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यताही देण्यात आलेली आहे. शासनातर्फे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनांसाठी निधी मिळालेला असून त्याच्या माध्यमातून भाविकांच्या सुखसोयीसाठी वाहनतळ, भक्तनिवास, दर्शनबारी, मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. भाविकांच्या मिळालेल्या देणगीमधून मंदिराचा भव्य दिव्य असा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मंदिराला 100 तोळे सोन्याचा कळस देखील बसविण्यात आलेला आहे. मंदिर परिसर भव्य दिव्य असण्याबरोबरच स्वच्छतेच्या बाबतीतही अग्रेसर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस एक विशालकाय दगडी कुंड बांधण्यात आलेला आहे, जो की पावसाळ्यामध्ये भरतो. कुंडाच्या अगदीच समोर देवस्थानाचे वन उद्यान आहे. हे देखील बघण्यासारखेच आहे. धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या हेतूने परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती, पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी दवाखाना, सुसज्ज रुग्णवाहिका आणि इतर बरेच उपक्रम संस्थानातर्फे राबविले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले 400 वर्ष चालू असलेली पशुबळीची व कौल लावण्याची प्रथा कायमची बंद करण्यात आलेली आहे. देवस्थानाला दर रविवारी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी भाविकांची अलोट गर्दी असते. तसेच दरवर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती या दिवशी येथील यात्रा असते. यात्रेवेळी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमधूनही इथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात. अमावस्या कालामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत चालू असते. श्री म्हसोबा देवस्थान खारवडे हे देवस्थान लवासा या पर्यटन स्थळाजवळच स्थित आहे. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी आवडणाऱ्या सर्वांसाठी मेजवानी आहे. देवस्थान हे डोंगरावर स्थित असून आजूबाजूला निसर्गरम्य डोंगर आणि झाडी मनाला भुरळ घालतात.
म्हसोबा देव हे अगदी साध्या सोप्या भक्तीलाही भाळणारे आहेत. म्हसोबा म्हणजे साक्षात देवादिदेव महादेव यांच्या शिवगणांपैकी आहेत. तसेच महादेवाचा अंश आहे, जे की क्षेत्रपाल दैवत असून शेतकरी कष्टकरी यांच्या रक्षणासाठी आहेत. तसेच भूत व पिशाच यांचे अधिपती मानले गेलेले आहेत. म्हसोबांची भक्ती केल्यास करणी बाधा भूतबाधा यांचे निवारण होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. श्री म्हसोबा देवाचा मंत्र जाप करत ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।